आज गणेश चतुर्थी आहे आणि मला उपवास आहे, तर त्यासाठी मी ते साबुदाणा खिचडी बनवत आहे. तर साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी सर्वात पहिले मी साबुदाणा स्वच्छ असा पाण्याने धुवून घेतला. तो जरा वेळ 1 ते 2 तासासाठी भिजत घातला. त्यानंतर मी इथे आबडधोबड असाच बटाटा कापून घेतला. सुरीनेच इथे मी बटाटा कापून घेतला आहे. तुमच्याकडे जर वेपरची किसणी असेल तर तुम्ही त्याने कापू शकता किंवा चॉपर असेल तर त्यानेही कापू शकता. आणि 1 ते 2 मिरची हातानेच मोडून घेतला. त्यानंतर कढईमध्ये मी साजूक तूप घातलं. तूप काही फार घातलं नाही कारण खिचडी चिकट बनते. थोडंसं तूप घालून घेतले. त्यामध्ये लगेचच मोडून घेतलेली मिरची घातली आणि जो काही बटाटा होता तो स्वच्छ पाण्याने असा धुवून घेतला आणि त्यामध्ये मी तो बटाटा घातला. बटाटा असा छान परतवून घेतला. तिथे तुम्ही बघू शकता कसा बटाटा ॲड केला आहे आणि हळूहळू मंद आचेवर तो परतवत आहे. बटाट्याला असे लालसरपणा येईपर्यंत आपल्याला तो मंद आचेवर परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून तो मध्ये कच्चा पण राहिला नाही पाहिजे, छान प्रकारे शिजला पण पाहिजे. आणि त्यावर तुम्ही मीठ घाला. मिठाने चव खूप छान लागते. बटाटे एकदम खरपूस शिजला जातो, त्याचा बटाटा आळणी लागतो आणि खिचडी खारट लागते, म्हणजे ते चव मेळ खात नाही. तर थोडंसं मीठ तुम्ही बटाटा आणि मिरचीला घालून द्या आणि थोडंसं मीठ तुम्ही साबुदाण्याला घालून द्या, म्हणजे की एकदमच छान आपली साबुदाणा खिचडी बनते. बघा इथे मी साबुदाण्याला मीठ घालून घेतलं आहे. त्यामध्ये मी असा जाडसर किसलेला कूट घातलेला आहे. कूट काय फार बारीक करू नका, कारण बारीक कुटाने खिचडी चिकट बनते आणि खायलाही बरोबर लागत नाही. थोडंसं जाडसर खिचडीमध्ये तुम्ही जाडसरच शेंगदाण्याचं कूट घाला, खिचडी खूप छान लागते. इकडे बघा मी बटाटा कापलेला होता, तो कसा लालसर परतलेला आहे. त्यामध्ये आता मी खिचडी घालत आहे, ज्यामध्ये मी मीठ, कूट आणि साबुदाणा एकत्र केला आहे. आणि लगेचच तुम्ही ते परतून घ्या, नाही तर साबुदाणा ओला असतो आणि चिकट असल्यामुळे तो खाली लगेच लटकला जातो, जेणेकरून तुमची खिचडी लगेच लागू शकते, डागू शकते. तर हळूहळू तुम्ही ती खिचडी सतत हलवत राहा. 5-10 मिनटाच्या अंतरावर तुम्ही त्याला वाफ देऊन घ्या, झाकण ठेवून घ्या आणि खिचडी कंटिन्यू असं हलवत राहा, जेणेकरून तुमची खिचडी अशी खाली लागणार नाही. तर बघा इथे मी जे काही तुम्हाला ट्रिक सांगितली, साबुदाण्यामध्येच तुम्ही थोडंसं मीठ आणि जाडसर कूट घातला की खिचडी जी आहे आपली अजिबात चिकट बनत नाही, एकदम मोकळी भरभरीत अशी खिचडी बनली जाते आणि चवीलाही खूप छान लागते. तुम्ही बघू शकता इकडे माझी खिचडी किती मोकळी भरभरीत झालेली आहे. अजून ती एवढी खास शिजलेली नाही आणि शिजल्यावर पण ती बघा शिजलेली नाही तरी पण खूप छान इथे ती मोकळी भरभरीत दिसत आहे. आणि जेव्हा शिजेल तर ती अजूनच एक दाणा तिचा मोकळा होतो. तर नक्की ही ट्रिक तुम्ही ट्राय करून बघा. थोडंसं मीठ जे आहे तुम्ही ते बटाट्याला घाला आणि थोडंसं मीठ जे आहे तुम्ही ते साबुदाणा खिचडीला घाला, म्हणजे की खूपच छान चव उतरते. जास्त खारट पण होत नाही, जास्त आळणी पण होत नाही आणि खिचडी पण चवीला खूप छान लागते. त्यातली बटाटे, मिरची ती पण अगदीच चवीला खूप छान लागते. तर ही एकदा नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथे मी आंब्याचा रस पण केला आहे, जो की मुलांसाठी केला होता, तोही मी इथे खाणार आहे. चला भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये.